नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड यांचं काल नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या कुठल्या जागेसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याची प्रोसिजर नेमकी काय आहे, कसा पेपर होणार आहे, इंटरव्ह्यू कसे होणार आहे, सेंटर कुठले असतील, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की याच्यामध्ये नेमकी टेस्ट कशी होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी. तर हे डिटेल नोटिफिकेशन पाहत असताना नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही फर्टिलायझरमध्ये काम करणारी एक महत्वाची कंपनी समजली जाते, जिला नवरत्न कंपनीचा दर्जा सुद्धा भेटलेला आहे. प्रॉफिट ओरिएंटेड अशी ही कंपनी आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या जागांसाठी ही रिक्रुटमेंट आलेली आहे. त्याच्यातली पहिली जागा आहे मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंगसाठी. त्याच्यानंतर जे बीएससी ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील किंवा एमबीए झालेले विद्यार्थी असतील ते इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या जागा आलेल्या आहेत तर मॅनेजमेंट ट्रेनी, फायनान्स अँड अकाउंटन्सी याच्यामध्ये सुद्धा जागा आलेल्या आहेत. याच्यानंतर पुढचा मॅनेजमेंट ट्रेनीज परंतु मटेरियल्स मध्ये याच्यासाठी सुद्धा एक जागा आलेली आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी एक जागा आहे आणि इलेक्ट्रिकल साठी दोन आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी केमिकल साठी एक आहे. याच्या सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत, ज्या 13 जागा आहेत, त्या मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग याच्यासाठी 13 आहेत. आता ह्या जागा आपल्याला कळल्या आणि कुठल्या कुठल्या पोस्ट साठी या जागा आलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला कळले. पुढे गेल्यानंतर नेमकी याच्यामध्ये मला जर नोकरी भेटलीच तर मला पगार किती भेटणार आहे, तर याच्यामध्ये पगार जो आहे 40,000 पासून ते 1,40,000 पर्यंत, म्हणजे पगाराला कमी नाहीये. तुमचं जे बेसिक जे काय पेमेंट असेल ते बेसिक पेमेंट 41,200 आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळे अलाउन्सेस आहेत, त्याच्यामध्ये हाऊस रेंट आहे, त्याच्यानंतर कंपनी अकोमोडेशन, असे वेगवेगळे भरपूर अलाउन्सेस त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे पेमेंटला इथं कमी नाही. याच्या पुढे गेल्यानंतर जर मला सर्व्हिस लागली तर माझा सर्व्हिस बॉन्ड आहे का, म्हणजे जर नोकरी सोडली तर मला काही पैसे भरावे लागतील का. जर समजा तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये, म्हणजे आज नोकरी जॉईन केली, याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये जर समजा तुम्ही नोकरी सोडली तर तुम्हाला 4.5 लाखाचा तिथं बॉन्ड आहे. त्याच्यामुळे 3 वर्ष तुम्हाला तिथं नोकरी करावी लागणार आहे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर याच्यानंतर माझी पोस्टिंग कुठं होईल, तर याची पोस्टिंग जी असेल ऑल ओव्हर इंडिया आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचं स्टेट तिथं भेटणार नाही, तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया जे असेल तिथं पोस्टिंग भेटली जाईल. आता पुढे गेल्यानंतर पुढे आहे तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला की मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंगसाठी नेमकी काय काय क्वालिफिकेशन लागते. पहिली गोष्ट जी वयाची जी अट आहे ती वयाची अट आहे 18 ते 27. 18 ते 27 हे वय जे आहे हे ओपन कॅटेगरीसाठी आहे. याच्यामध्ये ओबीसीला 3 वर्षाचं एक्सटेन्शन तिथं रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्याच्यानंतर पुढे एससी आणि एसटी यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटणार आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, इथं मिनिमम तुमचे 60 मार्क असले पाहिजेत, जे की तुमचे ओपन कॅटेगरीसाठी असेल. एमबीए, पीजीडीबीएम, पीजीडीएम, मार्केटिंग किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्री बिझनेस, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, ॲग्रिकल्चर अँड फूड बिझनेस, ॲग्री बिझनेस, रुरल मॅनेजमेंट, याच्यामध्ये जर समजा तुमचं एमबीए झालं असेल, ओपन कॅटेगरीसाठी 60% त्याच्यामध्ये कंपल्सरी असतील आणि एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी यांच्यासाठी 50% गुण आवश्यकच असतील. याच्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही. पुढे गेल्यानंतर सर हे झालं एमबीए कम्प्लीट, एमबीएचे त्याच्यामध्ये बसतात. परंतु माझं जर बीएससी ॲग्रिकल्चर झालेलं असेल, इथं ऑर दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ऑर दिलंय म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं एक तर एमबीए असलं पाहिजे या डिसिप्लिन मध्ये, किंवा तुमचं बीएससी ॲग्रिकल्चर विथ मिनिमम 60%, ओपन कॅटेगरी असेल तर 60%, किंवा एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी असेल तर 50% तुमचं तिथं बीएससी ॲग्रिकल्चर मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर इन एमएससी ॲग्रिकल्चर विथ स्पेशलायझेशन एनी डिसिप्लिन ऑर एमएससी विथ स्पेशलायझेशन एनी डिसिप्लिन इन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, म्हणजे किंवा तुमचं एमएससी ॲग्रिकल्चर तिथं असलं पाहिजे. म्हणजेच इथं एमबीए वाला पण ऍप्लिकेशन देऊ शकतो, बीएससी ॲग्रिकल्चर वाला सुद्धा ऍप्लिकेशन देऊ शकतो, एमएससी वाला पण देऊ शकतो. तर मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग ह्या महत्वाच्या आपल्यासाठी पोस्ट असतील, ज्या की सगळ्यात जास्त आहेत या ऍड मध्ये. 13 जागा आहेत. पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, तर याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे कट ऑफ डेट फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल किंवा तुमचं जे एमबीए असेल किंवा एमएससी ॲग्रिकल्चर असेल,
हे कंप्लीट पाहिजे 30/4/2026 पर्यंत. हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुमची जी डिग्री असेल ही डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे 30/4/2026 पर्यंत. त्याच्या पुढे एक दिवस जरी असेल तरी चालणार नाही. त्याच्यानंतर एज लिमिट जे असेल एज लिमिट सुद्धा त्यांनी दिलेली. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एज लिमिट मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 27 वर्ष वय आहे. त्याच्यानंतर ओबीसी तिथून पुढे 3 म्हणजे 30. त्याच्यानंतर तुमचं 27/5 तुमचं 32 पर्यंत वय SC ST ला चालू शकतं. पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे आपल्याला कळलं आहे, आत्ताच आपण पाहिलंय. परंतु त्यांनी एक इथं महत्वाची गोष्ट दिलेली आहे, नो क्लेम पोझिशन ऑफ इक्विव्हॅलंट एज्युकेशन क्वालिफिकेशन. म्हणजेच तुमचं MBA जे त्यांनी दिलंय त्याच्यामध्येच असलं पाहिजे. त्याच्या इक्विव्हॅलंट जर असेल तर ते चालणार नाही. तुम्ही कुठल्या प्रकारचं क्लेम तिथं करू शकत नाही. जे त्यांनी दिलंय तेच तुमच्या डिग्रीवर असलं पाहिजे. त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं. कारण काही लोक नंतर म्हणतात सर इक्विव्हॅलंट आहे, ह्या गोष्टी चालणार नाही. त्याच्यानंतर तुमची जी फीज असेल ती फीज नॉन रिफंडेबल असेल. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, EWS कॅटेगरी यांच्यासाठी फी आहे, ती फी आहे 700 रुपये. परंतु SC ST आणि PWD या कॅन्डिडेटसाठी किंवा तुमचे डिपार्टमेंटल जर समजा NFL मध्येच काम करणारा अगोदरचाच एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची ऍप्लिकेशन फी नाही, हे लक्षात ठेवा. SC ST PWD यांना कुठल्या प्रकारची फी नाही. परंतु ओबीसी जनरल आणि EWS यांच्यासाठी फी आहे 700 रुपये प्लस ऍप्लिकेबल बँकेचे चार्जेस. म्हणजे तुमचे जे चार्जेस असेल ते पण तुम्ही कुठल्याही याला फॉर्म भरला तर तुम्हाला 700 रुपयेच आहे प्लस बँकेचे चार्जेस आहे. पुढे गेल्यानंतर प्रोसिजर काय काय आहे तर प्रोसिजर जर तुम्ही पाहिली, पहिलं तुम्हाला जायचं आहे त्यांच्या वेबसाईटवरती. त्यांच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं करिअर्स हा कॉलम येईल, नंतर रिक्रुटमेंट येईल, नंतर एंगेजमेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग मध्ये येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जे ऑनलाईन जे काही फॉर्म भरायची सुरुवात असेल 13/5 म्हणजेच कालपासून ही सुरुवात झालेली आहे. 13/5 ते 12/6 पर्यंत तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. परंतु तुम्ही ह्या ज्या काही 4 ते 5 पोस्ट दिलेल्या आहेत या 4 ते 5 पोस्ट पैकी फक्त एकाच पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकतात. म्हणजेच तुम्ही इथं जर समजा तुमचं MBA पण झालंय, केमिकल इंजिनिअरिंग पण झालंय, इलेक्ट्रिकल झालंय तर हे तिघा पोस्टला ऍप्लिकेशन देऊ शकत नाही. कोणत्या तरी एकाच पोस्टला तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागेल. पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये याच्यासाठी सांगावं लागतं कारण बरेचसे मुलं हे वाचतच नाही आणि न वाचल्यामुळे होतं असं की फॉर्म भरायचं कळत नाही. नंतर सिलेक्शन झाल्यानंतर सर ते दिलं होतं का अशा गोष्टी येतात. तर याच्या पुढे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना अपलोड करायचे त्यांनी ते सुद्धा सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, सिग्नेचर आहे आणि त्याच्याबरोबर काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट सुद्धा तिथं अपलोड करायचे आहेत. कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत तर बर्थ प्रूफ आहे. त्या बर्थ प्रूफ साठी तुम्हाला 10चं सर्टिफिकेट तिथं असलं पाहिजे, ते तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचे म्हणजेच तुमचे जे डिग्री सर्टिफिकेट वगैरे जे असेल ते सुद्धा अपलोड करायचे. जर तुम्ही जर एखादा एक्सपिरियन्स थ्रू जर आले असतील किंवा एक्सपिरियन्स तुमचा असेल ते सुद्धा तुम्ही तिथं अपलोड करू शकतात. प्रेझेंट त्याच कंपनी म्हणजे NFL मध्येच काम करतायत त्याचे जॉईनिंग लेटर वगैरे ते तिथं अपलोड करायचे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. EWS सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर PWB कॅन्डिडेट साठी सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं जे काही एक सर्व्हिसमॅन असेल वगैरे त्यांचं सुद्धा तिथं अपलोड करून द्यायचं. आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं, फोटोग्राफ, सिग्नेचर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतील. ज्यावेळेस विंडो ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला ते कळलंच. पुढे महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी सिलेक्शन प्रोसिजर. सर फॉर्म भरलाय पण नेमकी सिलेक्शन प्रोसिजर यांची कशी आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑफलाईन पेपर होणार आहे, ऑनलाईन पेपर नाही. जसा MCR चा पेपर होतो OMR सीट वरती तसाच पेपर इथं होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, जे ऑफलाईन पेपर जे होणार आहे तो कसा होणार आहे तर OMR बेस तो पेपर असणार आहे, ऑनलाईन पेपर नसेल. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या तुम्ही पोस्ट साठी इथं फॉर्म भरलेला असेल त्या पोस्ट साठी तुम्हाला तिथं पेपर ऑफलाईन देणं आहे. दुसरं, कॅन्डिडेट्स विल रिक्वायर्ड टू अपियर ऑफलाईन OMR बेस ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणारे, ऑब्जेक्टिव्ह असणारे, डिस्क्रिप्टिव्ह तिथं नसणारे. तिसरं महत्वाची गोष्ट, तुमचे जे ऍडमिट कार्ड वगैरे जे असेल ते त्यांच्या वेबसाईट वरतीच तुम्हाला दिसतील. तुम्हाला SMS द्वारे, मोबाईल नंबरद्वारे किंवा मेलद्वारे तुम्हाला मेसेज दिला जाईल आणि ते ऍडमिट कार्ड तुम्हाला कसे डाउनलोड करायचे ते सुद्धा त्यांनी दिलंय.
त्यांच्या वेबसाईटवर जाऊन करिअर रिक्रुटमेंट आणि एंगेजमेंट ऑफ ट्रेनिंग याच्यावर जायचं, तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर सर नेमकी माझं जे सेंटर असेल, जे ऑफलाईन पेपर असेल त्याच्यासाठी सेंटर मला कुठं कुठं असेल. आता आपण महाराष्ट्रापुरता जर विचार जर केला तर आपल्याकडे पुणे हे एकमेव सेंटर आहे, पुणे. पण जर समजा तुम्ही तेलंगणाचे असेल तर तेलंगणामध्ये करीमनगर तिथं जाऊ शकतात. जर समजा त्या बॉर्डरचे असेल हुबली कर्नाटक जे कोल्हापूर साईडचे असतील ते तिथं जाऊ शकतात. पुणे जर त्यांना लांब पडत असेल तर हे सेंटर त्यांनी दिलेत. महाराष्ट्रात एकमेव सेंटर आहे ते म्हणजेच महाराष्ट्र पुणे. पुढे गेल्यानंतर ऑफलाईन जो पेपर असेल ते लक्षात ठेवा, ऑफलाईन OMR बेस्ड एक्झामिनेशन फॉर द अबव मेन्शन पोस्ट विल बी हेड ऑन द सेम डे. सगळे जे काही तुमचे जागा आलेले आहेत त्याचे ऑफलाईन पेपर एकाच दिवशी होणार आहेत, वेगवेगळ्या दिवशी होणार नाहीत. पुढं त्यांनी अजून काय सांगितलंय, त्यांनी आता जे काय OMR जे काही टेस्ट होणार आहे म्हणजेच ऑफलाईन टेस्ट होणार आहे त्याचं स्वरूप सांगितलंय काय. तर याच्यामध्ये स्वरूप असं आहे की 2 पार्ट मध्ये तुमचं ऑफलाईन पेपर असणार आहे. याच्यामध्ये डिसिप्लिन रिलेटेड म्हणजेच तुम्ही जर मॅनेजमेंट ट्रेनिंगला अप्लाय केलं तर त्या मॅनेजमेंट ट्रेनिंग बद्दलचे क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर दुसरा जो काय पार्ट असेल त्या पेपरचा ते ऍप्टिट्यूडचा पेपर असणार आहे. आता याच्यामध्ये मीडियम कसं असेल, या पेपरची भाषा कोणती असेल तर हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असेल. दुसरी महत्वाची गोष्ट याचा टाइम किती असेल तर 2 तासाचा टाइम असेल. किती तासाचा? 2 तासाचा. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील? 150 तुमचे क्वेश्चन्स असतील. एका मार्काला 1 क्वेश्चन्स असेल, जे की तुमचं टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी 150. 150 पैकी 100 क्वेश्चन जे असतील ते तुमचे मिक्स ऑफ ए कोर्स करिक्युलम क्वालिफाईंग कोर्स पहा. म्हणजेच तुम्हाला ज्या तुम्ही डिसिप्लिनला जाताय म्हणजेच तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगचे क्वेश्चन जे असतील प्रॉपर त्यांचे क्वालिफिकेशन जे लागते त्याच्यावरचे क्वेश्चन हे 100 असतील आणि जे ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन असतील ते असतील 50. ते किती असतील? 50 क्वेश्चन्स असतील. म्हणजेच त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड मध्ये काय येईल? इंग्लिशचा पार्ट येईल, क्वांट येईल, रिझनिंग येईल, जनरल नॉलेज येईल. हे सगळ्या गोष्टी मिळून 50 असतील आणि तुमचे प्रॉपर प्रोफेशनल नॉलेज ज्याला आपण म्हणतो त्याचे 100 क्वेश्चन्स इथं असणार. असा टोटल 150 मार्क्स असेल. प्रत्येकाला 1 मार्क आहे म्हणजे 150 मार्काचा हा पेपर असेल. त्याला 2 तास त्यांनी दिलेले आहेत. पहा, याला इथं टिक करायचं नाही, याला असं गोल करायचं आहे. OMR बेस्ड पेपर असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही टेस्ट जे असेल त्याची जी डेट असेल ती तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरतीच कळणार आहे. पुढे गेल्यानंतर इंटरव्ह्यूचा गोष्ट त्यांनी तिथं दिलेली आहे. ते म्हणजे ज्यावेळेस तुमचा ऑफलाईन टेस्ट होईल, ह्या ऑफलाईन टेस्ट मध्ये जे पास होतील ते पुढच्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या पार्टसाठी जाणार आहे आणि त्याचा रेशिओ ते 1:5 घेणार आहे. किती घेणार आहे? 1:5 रेशिओ तिथं घेणार आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जर समजा तुम्ही आता दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला सिलेक्ट होताल आणि तुम्ही ज्यावेळेस तिथं इंटरव्ह्यूचं ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवताल त्या ठिकाणापर्यंत जाण्याचा सुद्धा पैसा ते देणार आहेत. म्हणजे तुम्ही तिकीट काढायचं परंतु ते पुन्हा तुम्हाला रिएम्बर्स केले जातील. हे पण त्यांनी सोय केलेली आहे. फायनल सिलेक्शन कसं होईल? आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. सेपरेट मेरिट लिस्ट जी असेल पहा, सेपरेट मेरिट लिस्ट ही लागणार आहे कॅटेगरी वाईज. UR SC ST OBC PWBD EWS ह्यांची तुमची सेपरेट लिस्ट लागणार आहे त्यांच्या वॅकन्सीच्या नंबरनुसार. त्याच्यानंतर तुमचे हे मार्क कसे केले जातील तर तुमचे ऑफलाईनचे मार्क असतील प्लस इंटरव्ह्यूचे मार्क तिथं धरले जातील. ऑफलाईनचे मार्क हे 80 मध्ये कन्वर्ट केले जातील आणि 20 मार्काचा तुमचा काय होईल तिथं इंटरव्ह्यू होईल. म्हणजेच 80-20 याच्यामध्ये ते कन्वर्ट केले जातील मार्क आणि टोटल 100 मार्कांचं मेरिट लावून तुमचं सिलेक्शन तिथं केलं जाईल. दुसरं असं की जे काही तुमचं candidates are required qualifying the offline OMR based test and thereafter again the personal interview separately with minimum average 50% mark. म्हणजेच तुम्ही फक्त पेपर पास झाले, इंटरव्ह्यू मध्ये मिनिमम 50% मार्क तुमचे असले पाहिजे तेव्हाच तुम्ही क्वालिफाय होणार आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे गेल्यानंतर महत्वाच्या जागा आहेत बरं का, मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो. पुढे गेल्यानंतर इथं रिलॅक्सेशन त्यांनी दिलं SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष. पहा त्याच्यानंतर पुढं आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच इथं आहे कॅन्डिडेट्स हॅव असर्टन देमसेल्फ द एलिजिबिलिटी ऍडव्हर्टाइज रिक्रुटमेंट स्पेसिस. जर काही प्रॉब्लेम आला तर हेल्पलाईन नंबरवरती त्यांनी नंबर पण दिले, त्यांना 10 ते 5 मध्ये तुम्ही वर्किंग डेटच्या दिवशी फोन करू शकतात. आता याच्यानंतर पुढं इम्पॉर्टंट डिटेल्स फॉर द कॅन्डिडेट शेवटचा पार्ट इथं पहा. तुमचा जी की एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे जे काही डिग्री वगैरे सगळ्या काही गोष्टी डॉक्युमेंट्स लागणार आहे
ते सगळं 30/4/2026 आतमध्ये कंप्लीट असलं पाहिजे, तरच तुम्ही तिथं इलिजिबल आहात. 30/4/2026. त्याच्यानंतर डेट ऑफ ओपनिंग ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे 13/5, म्हणजे कालपासून सुरुवात झाली फॉर्म भरायला. लास्ट डेट असेल 12/6/2026 पुढच्या महिन्यातली. त्याच्यानंतर डेट ऑफ ओपनिंग एडिट करेक्शन विंडो, जर तुमच्या काही चुका झाल्या तर 14/6/2026 ला विंडो ओपन होईल. ज्या चुका झाल्या ते करेक्ट करा. आणि क्लोजिंग एडिटची डेट आहे 15/7, 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत करेक्शन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुमचे जे कॅन्डिडेट्स ऍडवाइज टू सबमिट देअर ऑनलाईन ऍप्लिकेशन द टाइम अवॉइड द लास्ट मिनिट रश. सुरुवातीलाच फॉर्म भरून घ्या, शेवटपर्यंत थांबू नका. त्यांनी स्वतः दिलं हे, कारण नंतर प्रॉब्लेम येतात फॉर्म भरताना. तिथं प्रॉब्लेम आल्यानंतर फॉर्म फिलअपच होत नाही. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या जे की NFL या नोटिफिकेशन बद्दलच्या. याच्याबद्दल मला थोडंसं तुम्हाला 1-2 गोष्टी सांगायच्या. मागच्या 2-3 वर्षापूर्वी ह्या जागा आल्या होत्या. ह्याच्यामध्ये जागा काहीतरी 9 का 10च होत्या मॅनेजमेंट ट्रेनीच्याच. आता या जागा एवढ्या आलत्या, परंतु आपल्या इथून जे स्टुडंट होते, जे इंटरव्ह्यूला आले होते, तर ते इंटरव्ह्यूला आले होते 5 ते 6 स्टुडंट होते मला असं वाटतं. त्यांचं फायनल सिलेक्शन नाहीये त्याच्यामध्ये, परंतु ते 5 ते 6 स्टुडंट बँकिंगचा अभ्यास करून हे NFL ची एक्झाम काढली होती. त्यांचं MBA कंप्लीट होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त फॉर्म भरले आणि त्याच्यानंतर हे तिथं इंटरव्ह्यू पर्यंत गेले होते. उद्या चालून जर आपले याच्यातले आपले जे बँकिंग करणारे AFO करणारे विद्यार्थी असतील, MSc ऍग्रीकल्चरचे असतील, MBA झालेले काही विद्यार्थी असतील, हे जे विद्यार्थी असेल, हे जर याचा फॉर्म भरला जर याच्यात लागले तर पेमेंट अतिशय चांगलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, केंद्र सरकार याला पाहतंय, नवरत्न कंपनी आहे, तर याच्यामुळे जॉब चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणून आपण ही संधी कधीच घालवायची नाही. फॉर्म कंपल्सरी भरायचा. आपण जेवढे जण बसतोय या क्वालिफिकेशन मध्ये तेवढ्या सगळ्यांनी फॉर्म हे भरायचा आहे. पैसे गेले आता तरी चालतील, जागा कमी आहे याचा विचार अजिबात करू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की आत्ताची एक आपली नैनिताल बँकची एक ऍडव्हर्टाईज आली, मी ती ऍड बनवली होती. त्याच्यामध्ये ज्या जागा होत्या मला असं वाटतं काही सिंगल डिजिट मध्येच होत्या वाटतं AFOच्या, त्याच्यामध्ये आपला एक विद्यार्थी लागलेला आहे. मग आता एक जरी लागला तेवढ्या सिंगल डिजिट मध्ये, तरी पण एकाचं कल्याण झालंय. म्हणून इथं जागा कमी आहे म्हणून मी फॉर्म भरणार नाही, ही गोष्ट साफ चुकीची आहे. फॉर्म भरायचा आहे कंपल्सरी. ठीक, तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.